हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. परमात्मा सर्व रस्त्यांना सुगम करत करत त्यांच्या संकटांचं मर्दन करतो, त्यांच्या संकटांचा नाश करतो, त्यांना पवित्र करत करत आणि आपल्या रूपाला सरळ करत तो कांतिमय परमात्मा. इथे कबीर देव लिहायचं होतं. हे बघा, कबीरत्यो, आपण त्याला कबीर म्हणायचं. वे म्हणजे बे. हे कबीर आहे. आपण कबीर बोलतो याला. आता बघा, याचा यांनी इथे संधिछेद करून असं लिहिलं. हे अपसर्ग लावले 2, असे यजूला लावले होते, तर यजुर्वेद लिहिले ते ठीक केले. तर इथे कबीर देव लिहिले असते. कबीर देव याचं संस्कृत व्याकरण पण तसंच राहिलं असतं. कबीर देव लिहिलं असतं. आणि आपण कबीर साहेब बोलतो, त्यांना वेला बे म्हणतो. कबीर साहेब, कबीर देव, कबीर परमेश्वर. तर इथे महिमा कोणाची आहे? कबीर देव. काय लिहिलं आहे की ते कांतिमय परमात्मा कबीर देव. इथं लिहायचं होतं कबीर देव, कबीर साहेब. विजेप्रमाणे खेळ करत करत म्हणजे विद्युतसारखा, विजेसारखा गतीने चालून वर्णीय पुरुषाला प्राप्त होतो. चांगला आत्मा, वर्णीय म्हणजे चांगल्या आत्म्याला प्राप्त होतो. पुढे बघा, तो कुठे राहतो? भगवान 27व्या मंत्रात ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86 मंत्र 27 जो परमात्मा धूलोकाच्या 3ऱ्या भागावर विराजमान आहे. द्यूलोक म्हणजे त्या तेजोमय लोकाच्या, सतलोकाच्या 3ऱ्या भागावर विराजमान आहे. सतलोकाच्या 3ऱ्या भागावर, 3ऱ्या स्थानावर म्हणजे त्यामध्ये पण विभाजन आहे. सर्वोच्च स्थानावर स्वतः परमात्मा विद्यमान आहेत आणि खाली अन्य सृष्टी आहे. सगळी या प्रकारची सृष्टी आहे जशी इथे आहे. याला समजण्यासाठी असं समजा जसं दिल्ली आणि बाह्य दिल्ली आहे, तर परमात्मा त्या द्यूलोकाच्या 3ऱ्या भागावर राहतो. तिथे विराजमान आहे, साकार आहे, मनुष्य सदृश आहे, तिथून गती करून येतो. आता बघा, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82 मंत्र नंबर 1. जो सर्व उत्पादक प्रभू, सर्वांची उत्पत्ती करणारा परमेश्वर, प्रकाशमान सद्गुणांची वृष्टी करणारा, पापांचा नाश करणारा, हरण करणारा आहे. तो राजेव, राजाच्या सारखे. हे बघा, हे आहे 269 पानावर. आता आपण वाचू 270 पानावर. राजाच्या सारखा दर्शनीय आहे, राजाच्या सारखा बघण्यास योग्य आहे, साकार आहे, मनुष्य सदृश आहे. हे वेद साक्ष देत आहेत त्यांच्याच करकमलांनी. जो भगवानाला निराकार निराकार म्हणून आणि दुनियेला भ्रमित करत होते, आज त्याच्याच करकमलांनी त्या पवित्र सद्ग्रंथात परमात्म्याने दया करून हा ठीक अनुवाद केलाय. नाहीतर गडबडीचं पण करू शकत होते, कारण अन्य सगळीकडे उलट लिहिले आहे. भगवान निराकार आहे. आता परमात्मा राजाच्या सारखा दर्शनीय आहे. बघा काय लिहिलंय. पृथ्वी आदी लोकांतराच्या 4 बाजूला शब्दायमान होत आहे. तो वर्णीय पुरुषाला, चांगल्याच आत्म्याला, जो दृढभक्त आहे त्याला पवित्र करत असताना प्राप्त होतो. पवित्र करतो, ज्ञानाने साफ करतो. ज्या प्रकारे वीज स्नेहाच्या स्थानांना आधार बनवून प्राप्त होते. आता पुण्यात्म्याव स्पष्ट केलंय. जसं कसे चांगलं प्रमाण दिलंय वेदात, की जसं आकाशातून वीज कोणत्या तरी धातूला आधार बनवून ती त्याकडे आकर्षित होते, ती त्यावरच येऊन पडते, दुसरीकडे नाही पडत.
तर असेच परमात्मा त्याच पुण्यात्म्यांना मिळतो ज्याच्याकडे तो आकर्षित होतो, जे दृढभक्त असतात, जे त्यांच्या गोष्टींना शिरोधार्य मानून परत दृढतापूर्वक अन्य पुण्यात्म्यांना ऐकवतात. पहिले कास्य धातूच्या वाटी थाळ्या असायच्या आणि जेव्हा पावसाच्या काळात आमची आजी म्हणायची आमच्या आईंना की बाहेर अंगणात कास्याची थाळी ठेवली आहे, वाटी ठेवली आहे, तिला आत ठेवा, नाहीतर वीज पडेल कास्य धातूवर. हे विशेष आकर्षण होतं. आता जिथे असा संयोग होत होता तर ती कास्य धातूवर पडायची. सांगायचा मुद्दा हा आहे की वेदाने प्रमाणित केलंय, एक उदाहरण दिलंय, तो परमात्मा त्या पुण्यात्म्याकडे असा आकर्षित होतो, त्यांनाच मिळेल तो दृढभक्त असतो. जसं आकाशातून वीज, आकाशातून विद्युत आपल्या त्या धातूवरच पडते, त्याला आधार बनवूनच खाली येते. पुढे बघा तो काय करतो मग. इथे येऊन ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82 मंत्र 1 वाचला. आता दुसऱ्यात काय लिहिलंय की हे परमात्मन, उपदेश करायच्या इच्छेने आपण, ज्ञान देण्याच्या उद्देशाने आपण महापुरुषांना प्राप्त होता, चांगल्या आत्म्यांना मिळता आणि आपण अत्यंत गतिशील पदार्थासारखे म्हणजे विजेसारख्या गतीने आमच्या आध्यात्मिक यज्ञाला प्राप्त होता. आपण इथे लिहायचं होतं आपण कबीर देव आहात, सर्वज्ञ लिहिलंय. आपण कबीर देव आहात, कबीर देव आहात. आपण कबीर साहेब बोलतो, कबीर देव. आपण शुद्ध स्वरूप आहात, आमच्या पापांना दूर करून हे परमात्मा, हे अमर परमात्मा आम्हाला सुख दे. आता पुण्यात्म्यांनो, पवित्र वेदांना पूर्ण विश्व मानतं की परमात्म्याच्या यथार्थ ज्ञानाने युक्त आहे आणि परमेश्वराने म्हटलंय 600 वर्षापूर्वी की वेद मेरा भेद है, मैं ना मिलूं वेदन के माही, और जौन वेद से मैं मिलूं वो वेद जानते नहीं, जौन वेद से मैं मिलूं वो वेद जानते नहीं. कबीर परमेश्वराने सांगितलं होतं की धर्मदास, हे प्रिय आत्मा, हे चारी वेद माझेच गुणगान करत आहेत, पण यांना ते समजू शकत नाही. आता जेव्हा आदरणीय धर्मदासजींच्या विषयी माहिती तुम्हाला देईन तर त्यांच्याशी बोलताना काय काय गोष्टी झाल्या. जेव्हा धर्मदासजींनी सचखंड पाहिला, ते परत आले, परमात्म्याला सतलोकात पाहिले, साऱ्या ब्रह्मांडाच्या चालवणाऱ्या सिंहासनावर उत्पत्ती करणाऱ्या स्वरूपात. आणि त्याच्या आधी आदरणीय धर्मदास साहेबजी हिंदू धर्मात जन्मलेले, एक लालाजी शेठच्या घरी जन्म होता, खूप धनवान व्यक्ती होते. ते भगवान श्रीकृष्ण श्रीरामकडे आसक्त होते, त्यांना सर्वोच्च शक्ती मानत होते, कारण की आपल्या आदरणीय शंकराचार्यांनी हेच ज्ञान फीड केलं होतं पवित्र हिंदू धर्माच्या पुण्यात्म्यांमध्ये की राम व कृष्ण हे सुप्रीम पॉवर आहेत, ब्रह्मा विष्णू महेश हे अजरामर आहेत. विशेष करून विष्णू व शंकराला हे अजरामर म्हणत होते. यांचे कोणी मातापिता नाही आहेत. आणि जेव्हा धर्मदासाने सतलोकात पाहिले, भगवानला जेव्हा खाली येऊन पाहिले, तेच विणकराच्या रूपात काम करत होते, तेव्हा त्यांनी म्हटले होते, हे भगवान, खरोखर भगवान तर आपण आहात. तर आम्हाला सांगितलं गेलं की पुराणात लिहिलंय की श्री विष्णूजी सर्वोच्च शक्ती आहेत, वेदात लिहिलंय की विष्णूच सुप्रीम पॉवर आहेत, शंकर भगवान सर्व शक्तिमान आहेत, हे अजर अमर आहेत. हे परमात्मा, काय मग हे वेद पुस्तकं खोटी आहेत? पुराण व वेद काय खोटे आहेत? जे यात असं लिहिलंय की ब्रह्मा विष्णू महेशचे कोणी मातापिता नाहीत. तेव्हा परमेश्वरांनी सांगितलं होतं, वेद कतेब झूठे निभाई, झूठे हैं ये समझे नाही. खोटे ते आहेत जे वेदांना पुराणांना समजू शकले नाहीत. उवाबाईंच्या ज्ञानाचा प्रचार करतायत. हे लोक वेद सांगतात, तुम्हाला कोड्यात टाकतात. तर परत शंका वाटली की हे परमेश्वर, इतके महर्षी झाले, सतयुगापासून आजपर्यंत काय कोणाला वेद समजले नाहीत? तेव्हा परमेश्वरांनी सांगितलं होतं,
गुरु बिन काहू न पाया ज्ञाना, जो थो था भूस चढ़े मूड किसाना। गुरु बिन वेद पढ़े जो प्राणी, समझे न सार रहे अज्ञानी। कि भाई गुरु बिन काहू न पाया ज्ञाना, जो थो था भूस चढ़े मूड किसाना। मूर्ख व्यक्ती नुसत्या तुसावर काठी मारत राहील, कुटत राहील, त्यात काय मिळणार? तर या प्रकारे हे नुसती तुसं कुटत होते. सर्व ऋषी महर्षी जसे काल आपल्याला दाखवलं होतं सत्संगात, ओळख करून दिली होती त्या पुराणांची, ज्यात ब्रह्मा विष्णू महेश नाशवान आहेत, ते स्वतः स्वीकार करतात आमचा जन्ममृत्यू होतो. तर परमात्म्याने सांगितलं होतं, गुरु बिन काहू न पाया ज्ञाना, जो थो था भूस चढ़े मूड किसाना। और गुरु बिन वेद पढ़े जो प्राणी, समझे ना सार रहे अज्ञानी। हे सगळे अज्ञानी राहिले अजूनपर्यंत. परमात्मा आले होते गुरुरूपामध्ये, ते गुरु होते, ते सद्गुरू होते. आता नकली गुरु पण घडले, यासाठी सद्गुरू म्हणायला लागले. आता खोटे सद्गुरू पण निघाले असतील, तेव्हा सद्गुरूची ओळख करून देण्यासाठी प्रमाण दाखवायला लागतं दासाला की कोण आहे सद्गुरू. हे नकली सद्गुरू, यांना काहीच माहिती नाही, नाव लावतात सद्गुरू, जगद्गुरू. तर पुण्यात्म्यांनो, आता तुम्ही स्वतः शिक्षित व्हाल आणि स्वतः आपण निर्णय करू परमात्मा कोण आहे, कसा आहे. आपण कोणाच्या लोकवेदाच्या आधारावर नाही राहणार. खूप दिवस राहिलो. आता ही सर्व भूमिका जी दासाने बनवली, वेदांनी प्रमाणित केली, तो परमात्मा चांगल्या आत्म्यांना येऊन भेटतो, त्यांना ज्ञान देतो, यथार्थ ज्ञान देतो. तर यांनी सिद्ध झालं की पहिले त्यांच्याकडे ज्ञान नव्हतं, यासाठी तर यथार्थ ज्ञान देण्यासाठी भगवान आले इथे स्वतः. नाहीतर वेद वाचणारे खूप जास्त होते, तर सद्ग्रंथ त्यांना समजले नाहीत, त्यांना समजावण्यासाठीच परमात्मा येतात. तर परमेश्वरांनी सांगितलं होतं, गोता मारू स्वर्ग में, जा बैठू पाताले, कह कबीर ढूंढता फिरूं अपने हीरे मोती लाले. परमात्म्याने सांगितलं होतं कि गोता मारू स्वर्ग में और नीचे जा बैठू पाताल. आपले हिरे मोती, चांगले चांगले आत्मे शोधत फिरत आहे. परत काय सांगितलंय, जो जन मेरी शरण है, ताका हूँ मैं दासे, गेल गेल लाग्या फिरूं जब तक धरती आकाशे. परमात्मा सांगतायत, जो एकदा मला शरण कोणत्याही वेळेला कोणत्याही युगात आला, तो आत्मा मग त्याच्यासोबत असा मागे मागे फिरीन की जोपर्यंत धरती आकाश राहील, नाहीतर तो पार होईल, नाहीतर परत त्याला कधी ना कधी शरणमध्ये घेऊन दुसऱ्यांदा त्याला ज्ञान देईन, शरणमध्ये येईन, ज्ञान सांगेन. तर काय सांगितलंय, जो बच्चा गऊ की नजर में, यो साईं को संत, भक्तों के पीछे फिरे वो भक्त वत्सल भगवंत. जसं गाईला आपलं वासरू असतं, चारा पण खात असते आणि लक्ष आपल्या वासरावर असतं. कोणी कुत्रा वगैरे किंवा दुसरा प्राणी त्याच्याजवळ आला तर चारा खात खात पण ती लक्ष ठेवते आणि त्याला हकलते, त्याला पळवून लावते की माझ्या वासरापासून दूर हो. तर सांगतात, जो बच्चा गऊ की नजर में, न्यू साईं को संत, और भक्तों के पीछे फिरे वो भगत वत्सल भगवंत. तर पुण्यात्म्यांनो, या अज्ञानाला हटवण्यासाठी परमेश्वर स्वतः येतात की परमात्मा कोण आहे, तो कुठे राहतो आणि कसे ते स्थान प्राप्त होऊ शकेल जिथे गेल्यानंतर साधक परत परतून जगात नाही आहेत. आता आपण पाहिलं वेद काय साक्ष देतात की तो परमात्मा आपल्या त्या तिसऱ्या मुक्तिधाममध्ये तिथे राहतो, तिथून चालत येतो, चांगल्या आत्म्यांना भेटतो, त्यांना ज्ञान देतो. त्याच आधाराने हे गुण आहेत त्या परमात्म्याचे, तो अशी लीला करतो. त्याच लीलेच्या अंतर्गत कलियुगात तो परमेश्वर कोणकोणत्या महान आत्म्यांना भेटला. आदरणीय धर्मदास साहेबजी, बांधवगडवाल्यांना, आदरणीय मुलुकदासजी, आदरणीय नानक साहेबजी, शीख धर्माच्या प्रवर्तकांना, आदरणीय दादूसाहेबजी, आदरणीय गरीबदास साहेबजी, गाव चुडाणी, जिल्हा झज्जर, हरियाणावाले, यांना आदरणीय घिसादास साहेबजी,
गाव खेकडा, जिल्हा मेरठ, उत्तर प्रदेश. या महापुरुषांच्याबद्दल तर दासाला माहिती आहे आणि अन्य खूप महापुरुषांना ते असे भेटतात. आदरणीय नामदेवजी यांना भेटले होते, आदरणीय हजरत महम्मदजी यांना पण भेटले होते. हजरत महम्मदजी यांनी परमात्म्याच्या ज्ञानाला स्वीकारलं नव्हतं, बाकी सर्व महापुरुषांनी परमात्म्याच्या ज्ञानाला स्वीकारलं होतं. आता काय सांगतात की हम मोहम्मद को वहां ले गयो. कबीर परमेश्वर सांगतात सतलोकाला घेऊन गेले. इच्छा रूपी वहां नहीं रहो. उल्ट मोहम्मद मैल पठाया. गुज बीरज एक कलमा लाया. रोजा बंग नमाज दई रे. बिस्मल की नई बात कही रे. आता काय सांगतात की आम्ही या हजरत महम्मदला पण घेऊन गेलो होतो, कारण सर्व आत्मा या एकाच परमात्म्याच्या आहेत, अल्लाह कबीरजींच्या आहेत. त्या परमाक्षर ब्रह्म सत्पुरुषाचे आहेत. त्यांना पाहिजे की जो चांगला आत्मा आहे की ज्याच्या मागे खूप लोक लागली आहेत त्यांना अजून खरं काय ते सांगितलं तर यांना समजावतील आणि लवकर माझ्या शरणमध्ये घेऊन येतील. परंतु इथे परमात्म्याची जी गोष्ट सहज नाही समजली गेली, तर काय सांगतात, परमात्म्याने परत येऊन सांगितले की हे मुसलमानांनो, तुम्ही हजरत मुहम्मदच्या नावावर जो हा बिस्मिल करता, तो बिस्मिल करण्याची गोष्ट त्यांनी नाही सांगितली. त्यांनी काय सांगितलं, रोजा बंग नमाज दई रे. बिस्मल की नई बात कही रे. नबी मोहम्मद ना गोश्त खाया. हजरत नबी मोहम्मदने मांस नाही खाल्लं म्हणतात. अरस कुरस पर अलह तकत है, खालिक बिन नहीं खाली. और वो पैगंबर पाक पुरुष थे साहेब के अब्दाली. ते पैगंबर तर पुण्यात्मा होते, ते असा जुलूम करतील जसं तुम्ही करता. मांस खाता, गाई कापता, डुकरं खाता, बकरं खाता, कोंबड्या खाता. उनको दीदार कहाँ है जो काटे गळा बिराना. दुसऱ्यांचा गळा कापतात, त्यांना काय भगवान परमात्मा मिळेल. नबी मोहम्मदला नमस्कार आहे की नबी मोहम्मद आदरणीय महापुरुष होते आणि राम रसूल तर काय, तो भगवानाचा अल्लाचा दूत म्हटला गेला. और 1,80,000 को सौगंध जिन नहीं करत चलाया. हजरत मोहम्मदांचे 1,80,000 अनुयायी झाले होते त्यावेळी आणि ते पवित्र शुद्ध होते, सर्व वाईटापासून दूर होते, व्याज पण नव्हते घेत. ते कोणाही बरोबर खून मारामारी नाही करत होते. हे मना केले होते, त्यांनी सिद्धांत बनवला होता. नबी मोहम्मद नमस्कार है राम रसूल कहाया. 1,80,000 को सौगंध जिन नहीं करत चलाया. अरस कुरस पर अलह तकत है, खालिक बिन नहीं खाली. और वो पैगंबर पाक पुरुष थे साहेब के अब्दाली. ते तर परमात्म्याचे कृपापात्र होते, त्यांनी असा जुल्म नाही केला. तर परमात्मा सांगतात, मोहम्मद को हम वहां ले गयो. इच्छा रूपी वहां नहीं रहो. उल्ट मोहम्मद मैल पठाया. गुज बीरज एक कलमा लाया. रोजा बंग नमाज दई रे. बिस्मल की नहीं बात कही रे. कहते मारी गौ शब्द के तीरम, ऐसे होते मोहम्मद पीरम. और शब्द फेर जवाई, वो जीव रखा हंसा रख्या. गोसत नहीं बाख्या, ऐसे पीर मोहम्मद भाई. ते हजरत मोहम्मद असे सिद्ध पुरुष होते. एकदा त्यांनी वचनाने गाईला मारलं आणि वचनाने जिवंत केलं. तिचं मांस नाही खाल्लं, तिला जिवंत केलं होतं आणि तुम्ही करून दाखवा जिवंत. त्या दिवसाला, ज्या दिवशी हजरत मोहम्मदने ही लीला केली, त्या दिवसाला साजरं करू लागले. त्या दिवशी हे गाईला विशेष करून बिस्मिल करतात. परमात्मा सांगतात त्यांनी तर जिवंत केली होती, तिचं मांस नाही खाल्लं. आणि काय सांगतात, परमात्मा सांगतात एका वेळी हजरत मोहम्मदजीने वचनाने गाय मारली आणि जीवित नाही होऊ शकली, कारण ज्या सिद्धी प्राप्त झाल्या होत्या भगवानाकडून त्याच्या 1-2 करामती दाखवल्याने फेल झाल्या. तर म्हणतात फिर हम मोहम्मद याद किया रे. परमात्मा सांगतात मग हजरत मोहम्मदाने माझी आठवण केली. जेव्हा हे जीव आपल्या सामर्थ्याने हारून जातात तेव्हा परमात्म्याची आठवण करतो. जब हम मोहम्मद याद किया रे और शब्द स्वरूपी हम बेग गया रे. मुई गऊ हमने बेग जिवाई, तब मोहम्मद का निश्चय आई. तुम कबीर अल्लाह दरवेशा और मोहम्मद का फिर गया अंदेशा. हजरत मोहम्मदकडून जेव्हा गाय जिवंत नाही झाली तेव्हा सांगतात त्यांनी अल्लाहू अकबरला हाक मारली.
चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? माझं नाव ठाकूर असदेव. आपण कुठून आलात? मी पुण्याहून, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय इंटिरियर डेकोरेटर्स आहे. मी इंटिरियर डिझायनिंगचं कामं करतो. इंटिरियर रिलेटेड माझं काम आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? दाशावर संत रामपालजी महाराजांची दया 2004मध्ये झाली. 2004च्या मेमध्ये मी नामदान घेतलं संत रामपालजी महाराजांकडनं. संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आम्ही, माझं ॲक्च्युली इष्टदेव श्रीकृष्ण होते आणि गीताचा अध्याय आणि गीताचा वाचन मी कमीत कमी कंटिन्यू 10 वर्ष केली आणि मी कृष्णाला सर्वेश्वर मानत होतो आणि देवीची पूजा करत होतो. अजून श्रीकृष्ण भगवंतांना तुम्ही भगवंत मानत होता आणि अन्य देवी देवतांचीही पूजा करत होतात. असं असताना तुम्ही संत रामपालजी महाराजांकडे कसे जुडले गेले? माझं गीतेचं वाचन जो होता तो 10 वर्ष मी कंटिन्यू करत होतो. सकाळी पहाटे 6 वाजता उठून माझे जिथे मी देव मांडून जिथे मी देवळा केला होता तिथे देवाच्या समोर बसून मी सकाळी 6 वाजता गीता पहिल्या अध्यायापासून सुरू करायची आणि 18 दिवसापर्यंत माझं ज्यावेळी गीता संपायचे त्यावेळी 19व्या दिवशी परत मी गीता तशीच कंटिन्यू पुढे ठेवायचं. असं करता करता माझ्या डोक्यात सारखं एक प्रश्न यायचं की गीता अध्याय 4 श्लोक नंबर 34 त्याच्यात असं म्हणलेलं आहे की तुला अर्जुन त्या परमात्माची भक्ती आणि तो परमात्मा कोण आहे ह्याची माहिती जर हवी असेल तर तू तत्वदर्शी संतांकडे जा, ते तुला ह्या ज्ञानाचा उपदेश करतील. तर मला हे सारखं असं प्रश्न पडायचं की मी गीता तर वाचतो आहे पण मला शेवटी संतांशिवाय मला हा तत्त्वज्ञान कोण सांगणार. तर माझी येतं की मला माझ्या आयुष्यामध्ये असा तत्त्वज्ञान देणारा तत्वदर्शी संत मिळेल का, हा खूप मोठा माझा प्रश्न होता. म्हणून मी ह्या पृथ्वीवरती कुठलाही असा संत नाही की ज्याच्या सान्निध्यामध्ये मी गेलो नाही, त्यांना ऐकलं नाही. कुठलाही श्री श्री रविशंकर असो, आशाराम बापू असो, सुधांशुजी महाराज असो, असे बरेच संत आहे. सगळ्यांना मी ऐकलं पण शेवटी माझं समाधान कुठेही झालं नाही. म्हणून मला असं वाटलं की नाही, तत्वदर्शी अजून कोणतरी वेगळाच आहे जो आत्म आणि परमात्म ज्ञान देईल. म्हणून मला हा सारखा प्रश्न असायचा. म्हणून एकदा मी 2004च्या 1 फेब्रुवारीमध्ये जात होतो औंध साईडला, पुण्यात औंध भागामध्ये. तर मी एक बोर्ड लावले होते संत रामपालजी महाराजांचे. तर त्याच्यावरती संत रामपालजी महाराजांचे पुढे जी उपमा असते संतांचे पुढे, जे बाकीच्या संतांमध्ये श्री श्री, श्री 108, श्री 1008 अशी संतांचे पुढे त्यांची पदवी लावलेली असते. पण हे पहिल्यांदा मी ज्यावेळी फळ्यावर वाचलं की तत्वदर्शी संत रामपालजी महाराज, त्यावेळी मला एक फक्त क्लिक झालं की गीतेचा 4 अध्यायाचा 34वा श्लोक हे इथे सिद्ध होतं आहे. तर मला वाटलं की ह्या संतांना मी ऐकलं पाहिजे आणि हे जे गीतेच्या हिशोबाने मला हे ज्ञान इथे पूर्ण मिळू शकतं. आणि त्या दिवशी मी हे ज्यावेळी पाहिलं आणि ती डेट आणि तारीख नोट केली आणि आम्ही सर्व कुटुंबसह ज्यावेळी सत्संगामध्ये पिंपरी भागामध्ये मगर स्टेडियममध्ये त्यांचा सत्संग होता, 3 दिवस सत्संग मी ऐकलं आणि सगळं शास्त्रयुक्त मी ज्यावेळी तो ज्ञान ऐकला तर मला ते इतकं मोठं प्रश्न पडलं की इतकं वर्ष मी जी भक्ती करत होतो श्रीकृष्ण परमात्मा म्हणून, तर परमात्मा तर अजून एक वेगळंच आहे. आणि हे तत्त्वज्ञान एवढं दाखवल्यानंतर मला विचार आला की अरे बापरे, असा आतापर्यंत कुठल्याही संतांनी हा तत्त्वज्ञान शास्त्र आधारावर जो वेदामध्ये आहे, गीतेमध्ये आहे, कुराणमध्ये आहे, बायबलमध्ये आहे, श्री गुरुग्रंथमध्ये आहे, कोणीही का नाही आपल्याला दाखवलं. त्याच्यानंतर मी ज्यावेळी त्यांचं सत्संग ऐकलं आणि ते ऐकून सगळं म्हणलं की हे जे सांगतायत ते पुरावे खरं ह्या शास्त्रामध्ये आहे का, की हे शास्त्र ह्यांनी स्वतःच संत रामपालजी महाराजांनी बनवलेले आहे. तर तिथे मी सगळं 3 दिवसाचं सत्संग ऐकूनही नाम नाही घेतला आणि जसे तसं परत घरी आलो 3 दिवसानंतर. आणि घरी येऊन सगळं शास्त्र माझे घरी होते आणि ते सर्व शास्त्र मी ज्यावेळी पाहिले माझे डोळ्यांनी तर म्हणलं की हे शास्त्र जे गीता प्रेस गोरखमधनं लिहिलेले आहे
आणि हे जसे तसे जे सद्गुरू रामपालजी महाराज सांगत होते ते ह्याच्यामध्ये मला आढळल्यानंतर मी विचार केला की अरे बाबा की मोठी चूक केली. ते खरं तत्वदर्शी संत होते जे गीतेमध्ये 4:34 सांगतायत. आणि तरी मी ह्याच्यातनं नाम न घेता तसंच राहिलो. आणि माझं खूप मोठा प्रश्न आला की आता हे परत मला कधी भेटतील. पण सद्गुरू रामपालजी महाराजची दया झाली. 2 महिन्यानंतर परत ते आले आणि त्याच ठिकाणी मी परत ती पाटी वाचली आणि आम्ही गेलो. 2004च्या मैमध्ये आम्ही जाऊन परत सगळं सहकुटुंब नामदीक्षा घेतली. आणि त्याच्यानंतर परमात्म्याची खरी दया झाली आणि आत्मा आणि परमात्मा ज्ञान आहे हे त्यांच्या मुखातनं आम्ही ऐकलं आणि नामदीक्षा घेतली आणि सद्भक्ती सुरू केली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही एका तत्वदर्शी संताच्या शोधात होते आणि ते तत्वदर्शी संत हे तुम्हाला संत रामपालजी महाराजांच्या रूपाने मिळाले असं तुमचं म्हणणं आहे. तर संत रामपालजी महाराज हेच एक तत्वदर्शी संत आहे हे तुम्ही कसं सांगू शकता? ही त्यांचीच कृपाने मी सांगू शकतो की आतापर्यंत जे संत जे सत्संग पुढे लावतात की सत्संग म्हणजे खरं सत काय आहे म्हणजे सत्य काय आहे. जर सत्य जे ह्या लोकांना माहीत नाही आहे तर संग तर कसे करायला लावते स्वतःच्या अनुयायांना. कारण सत्य तर एकच आहे आणि तो एक परमात्मा आहे. तो एक परमात्मा कोण आहे हे शास्त्रांमधून आतापर्यंत कोणीही सिद्ध केले नाही. म्हणजे ह्याच्यावरनं हे कळतं की नाही बाकीचे कोणीही तत्वदर्शी संत नव्हते. म्हणून ते पूर्ण परमात्मा एक जो आहे तो शास्त्रांमध्ये लिहिलेला आहे प्रमाणसहित. सर्व शास्त्रांमध्ये म्हणजे वेदमध्ये लिहिलेलं आहे, गीतेमध्ये लिहिलेलं आहे आणि कुराणमध्ये लिहिलेलं आहे, बायबलमध्ये लिहिलेलं आहे, गुरुग्रंथमध्ये लिहिलेलं आहे. मग हे शास्त्र इथेच होते आणि हे संत पण इथेच होते. मग हे जे शास्त्रामध्ये जे लिहिलेलं त्या परमात्माच्या नावासकट लिहिलेलं असतानाही बाकीच्या संतांनी आतापर्यंत आपल्याला का नाही दाखवलं. इथून हे सिद्ध होतं की फक्त एकमेव संत तत्वदर्शी संत रामपालजी महाराजच आहे ज्यांनी हे सगळं सर्व शास्त्रांचा सार आपल्यासमोर दाखवलं आणि तो सिद्ध केला प्रमाणासहित की तो एक परमात्मा पूर्ण परमात्मा जे सर्व शास्त्रामध्ये विद्यमान आहे प्रमाणासहित आहे तो पूर्ण परमात्मा कबीर साहेब आहे. हे ज्यावेळी सांगितल्यानंतर आम्हाला कळलं की शास्त्रामध्ये सिद्ध लिहिलेला प्रमाणासहित असतानाही ह्या संतांनी आपल्याला का नाही सांगितलं. ह्याचा अर्थ हे होतं की हे सगळे अज्ञानी आहेत. ह्यांना खरा ज्ञान काय आहे तत्वज्ञान काय आहे जे गीतेचे अध्याय 4:34 सांगितलेलं आहे की तत्वदर्शी संतांशिवाय हा तत्वज्ञान कोणीही सांगू शकत नाही. आणि इथून हे सिद्ध होतं की हा तत्वज्ञान तो परमात्माचा आत्म आणि परमात्म ज्ञान संत रामपालजी महाराजांनी दिला. इथून आम्हाला हे स्पष्ट सिद्ध झालं की ह्यांच्याशिवाय तत्वदर्शी संत ह्या पृथ्वीवर ह्या ब्रह्मांडामध्ये दुसरे कोणीच नाही. सर, तत्वदर्शी संत हे आपण कसं काय ओळखलं पाहिजे? आज तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजच तत्वदर्शी संत आहात. तर सर्वसामान्य जनता याच्यावर कसा विश्वास ठेवेल की तत्वदर्शी संत केवळ संत रामपालजी महाराज आहे? कारण याला काही शास्त्राचा काही दुजोरा आहे का? तत्वदर्शी संतांची ओळख अशी आहे की हा संसार जे आहे जे मुळ्यापासून पानापर्यंत एक वृक्ष असतो बघा. त्या वृक्षाला जी सगळं खत पाणी खाली मुळ्यामध्ये दिलं जातं. पण त्या मुळ्यामध्ये खत पाणी दिल्यानंतर त्या वरच्या अख्ख्या खालच्या खोडपासून त्याला सगळी खुराक मिळते आणि वरच्या फांदीपासून त्या पानापर्यंत जाते आणि त्या पानाला फुलं लागून त्याला फळं लागतात आणि मग ते फळं आपण खातो. तसंच त्या वृक्षाला मुळ्यापासून पानापर्यंत म्हणजे मूळ काय खोड काय आणि फांद्या काय आणि वरती पानं काय हे जसंच तसं कोणी सांगून देईल तो खरा तत्वदर्शी संत आहे. जो वेदयुक्त ज्ञान सांगणारा तत्वदर्शी संत असतो. आणि हे मुळ्यापासून खोडपर्यंत आणि फांद्या आणि वरची पानं ही जशीशी तशी या संसाराची रचना त्या वृक्षापासून तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांनी आत्तापर्यंत सांगली जी आता ह्या पृथ्वीच्या कुठल्याही संतांनी आत्तापर्यंत सांगितली नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तत्वदर्शी संत रामपालजी महाराज आहे आणि त्यांच्याकडनं तुम्ही अनुग्रह घेतला, त्यांच्याकडनं तुम्ही भक्ती घेतली, भक्ती साधना तुम्ही करत आहात. तर या भक्ती साधण्यापोटी आपल्याला व आपल्या परिवाराला काही लाभ प्राप्त झालेत का? खूप लाभ झालेत, खूप झाले. पण मी मोजके जे मेन जे मला परमात्माने दया केली लाभ दिलेत ते आपल्याला सांगू इच्छिक आहे. पहिली गोष्ट सद्गुरू संत रामपालजी महाराजांनी जे तत्वदर्शी संत आहे त्यांनी तत्वज्ञान आणि तत्वज्ञानामध्ये सर्व काही आहे म्हणजे आत्म आणि परमात्म ज्ञान. आत्म म्हणजे मी कोण, मी कुठून आलो,
कशाकरता आलो आणि मला शेवटी जायचं कुठे, हे सर्व तत्वदर्शी संत रामपालजी महाराज की आत्मा ही आली कुठून, कशाकरता आली आणि परमात्मा कोण, आत्मा आणि परमात्मा हे समजून देण्याचं काम तत्वदर्शी संताशिवाय दुसरं कोणीही करू शकत नाही. हे सर्व दिल्यानंतर मला हे संतुष्टी मिळाली, समाधान जीवनामध्ये मिळालं की मी जी पळत होतो, जी मी कामं करत होतो माझ्या ह्या फील्डमध्ये इंटिरियरच्या, आणि ज्यावेळी तत्वदर्शी संत मला लाभले आणि ती सत्भक्ती मला दिली, माझ्यावरती दया केली त्यांनी, आणि त्या दयाच्या अनुहारात माझ्यावरती एवढी मेहर राहिली की जे मी एवढं टेन्शन घेऊन जी कामं करत होतो, एवढं म्हणजे 20-20 तास मी कामं केलेली आहे, माझी कमीत कमी 15-15, 10-10 साईट चालू असायची. पण ज्यावेळी तत्वदर्शी संत सद्गुरू रामपालजी महाराजांनी माझ्यावर दया केल्यानंतर तोच काम माझा खूप खूप सरळ झाला. म्हणजे डोक्याचा खूप मोठा गठोडा जो एक ताण असायचे दिवसभरात तो अख्खा नाहीसा झाला. हा खूप मोठा लाभ. म्हणजे आत्म आणि परमात्म ह्या दोन ज्यावेळी ज्ञान आपल्याला मिळाले तोपर्यंत माणूस कितीही बोलू द्या तो समाधानी राहू शकतच नाही. पण ह्या तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडे ज्ञान अनुग्रह घेतल्यानंतर खरं मला जो लाभ आणि समाधान आणि खरा जीवन काय आहे आणि कसं जगायचं आहे ही सर्व त्यांच्याकडनं कळल्यानंतर ज्ञानाचे हिशोबाने जे अनुसरण मी करतो दिवस सकाळ ते संध्याकाळपर्यंत, तर माझं जीवन खूप 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 सुखी झालं आहे. सर, याच्या व्यतिरिक्त आणखीन काय लाभ प्राप्त झाला? ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक लाभ जे माझ्या मिसेसचा जो होता, खूप मोठा आजार होता, त्याचा प्रेतबाधा होती. त्याला 10-15 वर्ष आम्ही कुठलंही देऊळ सोडलं नाही, त्याला कुठे घेऊन गेलो नाही, अशा ठिकाणी घेऊन गेलो पण तो त्रास अजून त्याचा तसंच तसं राहिला. खूप मोठा त्रास होता त्याला. त्याच्यामुळे ज्यावेळी आम्ही संत रामपालजी महाराजांची जी दीक्षा घेतली, अनुग्रह घेतलं, त्याच्यानंतर नाम घेताच ते जो एवढा मोठा त्याचा आजार होता तो आजार त्या सद्भक्तीमुळे त्याच दिवशी ज्या दिवशी सद्गुरू रामपालजी महाराजांनी दया केली, आशीर्वाद दिला अनुग्रह देताना, आणि त्या क्षणी त्याचा नाहीसा झाला आणि तो खूप मोठा चमत्कार झाला आमच्या घरी. म्हणजे 10-15 वर्षापासून त्याला जो त्रास होता तो एक क्षणामध्ये नाहीसा झाला. तो खूप मोठा सुख दिला त्याला संत रामपालजी महाराजांनी. जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या केवळ नामदानाने किंवा जी सद्भक्ती तुम्ही घेतली त्या सद्भक्तींनी तुमच्या मिसेसला जो भूतप्रेताची जी बाधा झाली होती ती बाधा पूर्णपणे बरी झाली. तर ती बाधा त्या ज्या आहे आता त्यासाठी आणखीन काही तुम्ही औषध वगैरे गोळ्या औषधे घेत आहेत का? नाही, काहीच नाही. त्याला आज बरोबर 2004 पासून आत्तापर्यंत 16 वर्ष झाली आहे, काहीच नाही, कुठल्याही प्रकारची गोळी वगैरे न घेता ती सुखरूप आहे. आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का? अजून एक लाभ माझी मुलीचा झाला आहे खूप मोठा, अजून परमात्माने खूप मोठी दिली. म्हणजे त्याला जीवनच वाचवलं परमात्माने. माझी छोटी मुली जी 3 वर्षाची असतानाही सद्गुरू रामपालजी महाराजांनी दया केली होती अनुग्रहाची, आणि 2006 साली त्याला खूप मोठा आजार म्हणजे जॉन्डिस आपण ज्याला म्हणतो हेपेटायटिस शेवटच्या स्टेजला गेली, आणि ती खूप मोठा आजार म्हणजे ती अक्षरशः त्याच दिवशी हे कळलं आम्हाला. आणि तो तितका आजार त्याचा बघून त्याला त्रास बघून ज्यावेळी मी डॉक्टरकडे घेऊन गेलो आणि ॲडमिट त्याला केली, पण तो संध्याकाळपर्यंत तो आजार जसा तसा तो त्याचा आजार वाढतच गेला. म्हणजे ती रडायला लागली कारण त्याचे लिव्हर ह्याच्यामुळे डॅमेज झाले होते आणि जॉन्डिसमुळे अख्खं त्याचं शरीर पिवळा झाला होता. आणि 6-7 वाजेपर्यंत म्हणजे सकाळी त्याला पहाटे ॲडमिट केली आणि संध्याकाळीपर्यंत जे ॲडमिट केल्यानंतर जे सगळे त्याच्या तपासण्या MRI CT स्कॅन जेवढे तपासण्या होते सगळं केल्यानंतर कळलं की बाबा त्याचा जॉन्डिस जो आहे तो शेवटच्या स्टेजवर आहे. आणि डॉक्टर म्हटलं की आम्ही आता ह्या क्षणी काहीच करू शकत नाही. त्याला तुमच्यासमोर मी बोलीन, माझी जी मुलगी आहे. सर, तुम्ही सांगत आहात की तुमच्या मुलीला जॉन्डिसचा त्रास होता, तर त्या जॉन्डिसच्या त्रासासाठी तुम्ही काही दवाखाना केला होता का? आणि कुठल्या दवाखान्यात आणि कुठल्या डॉक्टरांकडून तुम्ही ट्रीटमेंट घेतली होती? माझे एक मित्रच होते, संचेती डॉक्टर म्हणून आहे, मार्केट यार्डला त्यांचा हॉस्पिटल आहे, तिथे मी सकाळी घेऊन गेलो आणि संध्याकाळीपर्यंत त्यांच्याकडे काही सुधारणा न पाहता मी म्हटलं की तुम्हाला जर लहान मुलांची इथे जर एवढी सोय नसेल तर मी ह्याला कसंही करून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्याला शिफ्ट करतो. त्यामुळे माझ्याकडनं मी सर्व प्रयत्न केले, पण त्याचा आजार मीही समजू शकत नाही कारण का जॉन्डिस लास्ट स्टेजला आहे. आणि माझ्याकडनं जे करू शकतो मी सगळं केलं. त्याच्यानंतर मी डेक्कनला सह्याद्री स्पेशल हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये त्याला संध्याकाळी 5 वाजता
तिकडनं ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये आलो आणि तिकडे आल्यानंतर 5:30-6ला आम्ही तिथे हॉस्पिटल पोहोचलो आणि त्याला 6 वाजता ICUमध्ये गेलं आणि मी खालती काउंटरवरती सर्व त्यांच्या फॉर्मॅलिटीज आहेत ते फॉर्म वगैरे भरणं वगैरे चालू होतं माझं आणि त्याला ICUमध्ये घेऊन गेले. त्या ICUमध्ये ज्यावेळी मी फॉर्मॅलिटी अर्धा तासाने वर आलो, साधारण 7च्या दरम्यान मी वर आलो, तर मी पाहतोय की त्याचा जो मॉनिटर असतो, जे त्याचं सगळं त्याची श्वासाची गती दाखवतं ग्राफ, तो अख्खा अक्षरशः फ्लॅट झाला होता आणि ती अनकॉन्शियस झाली होती, म्हणजे कोमामध्ये गेली. आणि त्यावेळी डॉक्टर म्हणले की ह्या स्टेजमध्ये आम्ही तुम्हाला काही सांगू शकत नाही, जोपर्यंत ह्या मॉनिटरमध्ये त्याच्या हालचाली काही होत नाही तोपर्यंत आमच्या डोक्याच्या बाहेरचा भाग आहे हा. त्यावेळी माझ्यासमोर काहीच नव्हतं. मला वाटत होतं की बाबा आम्ही परमात्माची शरणमध्ये आहोत, म्हणून मला खूप मोठी दृढता होती परमात्माची देणी की ह्या आत्म्याबरोबर तसं परमात्मा काही होऊ देणार नाही, कारण का त्याच्याकडे अनुग्रह होतं, जी खूप मोठी सद्भक्ती होती. त्या दृढतामुळेच मी तिथे ठाम होतो की नक्कीच ती मुलगी त्यातनं परमात्माची देणी बाहेर येईल. हा मला खूप मोठा माझ्या संत रामपालजी महाराजांवरती विश्वास होता. आणि 3 दिवसपर्यंत ती जशीशी तशी कोमामध्ये होती आणि 4थ्या दिवशी म्हणजे मी 3 दिवस तिथेच होतो तिच्याबरोबर आणि 4थ्या दिवशी मिसेसला वाटलं, कारण का जूनचा महिना होता, शाळा सुरू झाली होती, माझ्या 2 मुली शाळेत जात होते, म्हणून मिसेस घरीच होते, मी एकटाच हॉस्पिटलमध्ये होतो. 4थ्या दिवशी ज्यावेळी मिसेस माझ्या टिफिन घेऊन दुपारी हॉस्पिटलमध्ये आली, कारण का त्यालाही ती मुलगी छोटी होती आणि त्याला पाहण्याची इच्छा होती, म्हणून त्याला वाटलं की टिफिन घेऊन जाते त्यांच्यासाठी आणि मुलीला पण पाहून येईल. ज्यावेळी ती आली आणि त्या मुली 3 दिवसामध्ये त्याची बॉडी जी होती ती ऑलमोस्ट 3 टाईम्स वाढली होती, म्हणजे तिप्पट झाली होती. म्हणजे माणूस मेल्यानंतर त्याची बॉडी कशी वाढते, फुगते, तशी त्याची बॉडी फुगली होती. त्याच्या कानात, नाकात, सगळीकडे त्याच्या सगळा हे वायर वगैरे घातलेल्या होत्या. आणि त्या स्टेजमध्ये मिसेसने हट केलं की मला मुलीकडे जायचं आहे आणि मला मुलीला पाहायचं आहे. त्यामुळे मी टाळत होतो की त्या स्टेजमध्ये त्याला मुलीला दाखवणं हे कितपर्यंत योग्य आहे, कारण का ती जर पाहून जर ती दृढ नाही राहिली तर त्याला परत मला सांभाळायला लागेल आणि त्याच्यासाठी परत तिथे हॉस्पिटलमध्ये काही बेड करता लागेल. म्हणून मी टाळत होतो की शक्यतो त्याला टाळून त्याला घरी पाठवून देऊ. पण ती ऐकत नव्हती की नाही मला बघायचं आहे. तर मी फक्त एकच प्रार्थना त्या दिवशी केली की ज्या संतांची शरणी आपण आहोत त्यांची खूप मोठी दया आपल्यावर आहे आणि खरं म्हणजे त्या सद्भक्तीच्या जी आपण करतो सद्भक्ती त्यामार्फत त्या मुलीला काही होऊ दिलं नाही सद्गुरू आणि ती व्यवस्थित त्यातनं बाहेर येईल, तू घरी जा. ते म्हणले नाही, मला एकदा डॉक्टरना विनंती करा मला दाखवायला. तर मी एक केलं की तू फक्त सद्गुरूंची बद्दल तुझी दृढता जशीशी तशी तू ठेवत असेल आणि त्या मुलीला पाहून तुझ्या डोळ्यातनं अजिबात अश्रू यायला नाही पाहिजे, एवढी ठाम असेल तर मी तुला घेऊन जातो. तर ते म्हणले की नाही, मी ठाम राहील, मी त्याला पाहून अजिबात माझा धीर सोडणार नाही आणि मी तुम्हाला वचन देते, म्हणून मला तुम्ही घेऊन जा. मग शेवटी मी डॉक्टरला सांगितले की ह्याला पाहायचे त्या ICUमध्ये ह्याला सोडा. तर मी त्याच्याबरोबर त्याला घेऊन गेल्यानंतर त्याची बॉडी आणि सगळं वायर वगैरे पाहून त्याच्या बॉडीवर आणि त्याची बॉडीची जी वाढ होती ती तिप्पट झालेली त्याची बॉडी पाहून त्याला स्वतःला सांभाळता आला नाही आणि त्याचा धीर गेला आणि ती अक्षरशः खूप मायूस झाली आणि मग त्याला धरून मी त्याला तशी बाहेर घेऊन आलो वेटिंगमध्ये आणि त्याला समोर चेअरवर बसवली. आणि बसवल्यानंतर मला एक प्रश्न आला की आता ह्याला हे जे चित्र त्याने जे मुलीचं स्वतःचं पाहिलं आहे, लहान मुलीचं, ते त्याच्या डोक्यातनं कसं काढावं म्हणजे हे सुखरूप घरी जाईल. तर हे काढण्यासाठी मध्ये रामपालजी महाराजांनी एक प्रेरणा केली की कबीरसाहेब 600 वर्षापूर्वी ज्यावेळी आले होते काशीमध्ये, त्यावेळी त्यांचे भक्त होते, त्यांची दृढता पाहण्यासाठी आणि त्याची परीक्षा घेण्यासाठी ते शिव त्यांचा मुलगा होता आणि संबंध त्यांचे वडील होते, त्यांच्या घरी 2 त्यांची शिष्य आणि स्वतः हे 3 जण संध्याकाळी त्यांच्या घरी येतात आणि त्या 2 शिष्यांना म्हणजे शेख फरीद आणि वाजिदजी होते, त्यांना हे सांगण्यासाठी की बाबा माझे शिष्य माझी भक्तीबद्दल आणि माझ्याबद्दल केवढी दृढ आहे, त्यांची दृढता
त्या दोन्ही शिष्यांना दाखवण्यासाठी ते संमनच्या घरी आले होते. आणि ज्यावेळी तिथे त्यांनी संध्याकाळी तो प्रसंग त्या दिवशी कबीर साहेबांनी दाखवला, तो प्रसंग मी मिसेसला सांगत होतो की त्या प्रसंग पाहून कमीत कमी ही स्वतःला सावरेल म्हणून मी तो प्रसंग सांगायला लागलो. प्रसंग असा असतो की कबीर साहेब संध्याकाळी येतात आणि त्यांना भोजन प्रसादसाठी विनंती करतात समान, आणि त्यांच्या घरात अक्षरशः प्रसादासाठी काही नसतं घरात, एवढे ते गरीब असतात. पण सद्गुरूंबद्दल त्यांची दृढता खूप खूप असते आत्म्यापासून. मग त्यावेळी कबीर साहेब म्हणतात की आत्ता प्रसादाची गरज नाही आहे, आपण सकाळी बघू. आणि ते झोपतात. आणि सकाळी घरात काही नसेल तर सकाळची सोय कशी करणार, म्हणून हे सेव त्यांचा लहान मुलगा असतो, सम्मन ते स्वतः, आणि त्यांची मिसेस असती, त्यांची बायकोचं नाव असतं नेकी. हे तिघंजण विचार करतात की बाबा सकाळचं त्यांची प्रसादाची सोय कशी करायची, घरात तर काही नाही आहे. मग त्यांनी एक विचार आला की कमीत कमी जे दुकान आहे आपल्या गावात तिकडे जाऊन आपण कमीत कमी त्या प्रसादापुरतं पीठ तरी घेऊन येऊ चोरी करून, म्हणजे आपल्या गावाचाही मान राहील आणि संत आपल्या गावातना उपाशी जाणार नाही. म्हणून तो गावाच्या हितासाठी त्यांनी, खरं त्याला चोरी नाही म्हणतायत, खूप मोठं पुण्य होतं त्या गावाचा, म्हणून ते जाऊन तिकडनं 1 किलो पीठ घेऊन येतात. आणि ते पीठ घेऊन येताना तो जो मुलगा असतो तो म्हणतो की मला ह्या दुकानाच्या खिडकी छोटी असते त्यातनं मला आत सोडा. आणि तो खिडकीतनं आत ज्यावेळी प्रवेश करतो आणि त्या पिशवीमध्ये 1 किलो पीठ हाताने त्या डब्यातनं देऊन पिशवी ज्यावेळी खिडकीतनं सम्मन त्यांच्या वडिलांना देतो त्यावेळी तो डब्बा वाजतो आणि सेठ आत झोपलेला असतो. तो उठतो. उठल्यानंतर त्याचा पाय पकडतो, म्हणजे सेव जो असतो मुलगा लहान तो तिथेच राहतो. आणि सेव सांगतो की तुम्ही हे जे पीठ आहे ते घरी घेऊन जावा, आईला सांगा की त्यांच्यासाठी प्रसाद बनला सकाळच्या, आणि मला तर सेठान धरलं आहे तर म्हणून मी येऊ शकणार नाही आणि तुम्ही इथनं जा. म्हणून तो पीठ घरी घेऊन येतो. त्यावेळी नेकी त्यांची सेवची जी आई आहे ती विचारते की बाबा आपला मुलगा सेव कुठे, तर म्हणलं की सेवल्या दुकानदाराने धरलं आहे, तो येऊ शकला नाही. मग त्यांना प्रसंग की बाबा जर सकाळी त्याची ओळख झाली तर आपली आणि आपल्या सद्गुरू कबीर साहेबांची तिथे बदनामी होईल, म्हणून कसं तरी हे कसं टाळायचे ती बदनामी. म्हणून ते नेकी आणि सम्मन म्हणजे आई वडील त्या मुलाची मुंडकी कापून घरी घेऊन यायचे, म्हणजे सकाळी त्याची ओळख पटणार नाही की हा कोणाचा मुलगा आहे, आणि सद्गुरू कबीर साहेबांची म्हणजे परमात्माची बदनामी थांबेल. हा खूप मोठा प्रसंग. म्हणजे मी म्हटलं की ते का असं सांगत होतो माझी मिसेसला की आपली मुलगी आता अशीच तशी आहे, आणि सम्मन आणि नेकी हे आई वडील असूनही त्याच्या मुलाची त्या सद्गुरूंच्या दृढतामुळे त्याची मान कापायला हे झाले. त्याच्यामध्ये हे बघा ना, असा खूप काटा येतो अंगाला की हे असे पण भक्त होते त्यावेळी 600 वर्षापूर्वी. आणि ज्यावेळी ही माझ्याकडे पण एक परीक्षाची घडी समजून मी त्या मिसेसला हे सगळं प्रसंग सांगत होतो. आणि ज्यावेळी त्याचा कारण हा प्रसंग खूप मोठा आहे, मी एक शॉर्ट त्याला करून आपल्याला सांगतो की ज्यावेळी तो संबंध जाऊन त्याची आणि मुलामध्ये म्हणजे सेवमध्ये पण हेच असतं की बाबा माझे वडील आले आणि माझा जर मुंडका कापून घेऊन गेले तर आमची ओळख होणार नाही, सद्गुरूची बदनामी थांबेल. सगळ्या अख्ख्या तिघी आत्म्यामध्ये सद्गुरूंबद्दल एवढी दृढता होती. तर हे ज्यावेळी त्याचा मुंडका कापून घरी घेऊन येतं आणि दुसऱ्या सकाळी पहाटे ज्यावेळी शेठ बघतोय तर तिथे फक्त धड पडला आहे आणि त्याचा मुंडका नाही आहे. त्यावेळी ती नेकी म्हणते की बाबा त्यांनी धड कुठेतरी जंगलात टाकला असेल, म्हणून तुम्ही त्याच्या मागे सकाळी जाऊन तो धड घरी घेऊन या. म्हणजे पहाटे त्या शेठ जिथे जातात बाहेर टाकायला तिथून जाऊन तो सम्मन तो धड पण घरी आणून त्या मुंडक्याच्या शेजारी एका पिशवीत ठेवून देतात कोपऱ्यात. सकाळी ज्यावेळी त्या प्रसादामध्ये ते 3 भोग करतात, त्या प्रसादाचे 3 वाट्यामध्ये देतात कबीर साहेबांना, 2 भक्त आणि कबीर साहेब. त्यावेळी कबीर साहेब म्हणतात की आपण 6 जणे आहोत, तुम्ही 3 आणि आम्ही 3, 6 जण म्हणजे ह्या 3मधनं 6 हिस्से करा आणि आपण 6 जण हा प्रसाद खाऊया. त्यावेळी 3 प्रसाद त्यांनी केलं, 3मधनं 3 अजून केलं, म्हणजे 6 प्रसाद 6 जणांसाठी झालं. आणि पण खाणार ते 5च होतं कारण की सेव त्यात नव्हताच. त्यावेळी कबीर साहेब म्हणतात की त्यालाही बोलवा
आपण 6 जणी एकत्र बसून हा प्रसाद खाणार आहोत. पण त्यांना माहिती आहे की आमच्या हाताने ज्या मुलाचा आम्ही वध केला आहे तर त्याला कसा आम्ही आवाज देऊ आणि तो कसा येऊ शकेल. पण हे पण नाही की कबीर साहेब म्हणतात त्याला बोलवायसाठी, तर ते पण ते आणि त्यांच्या डोळ्यातनं अक्षरशः की आमच्याबरोबर हा घटना घडली असूनही त्यांच्या डोळ्यात पाणी नव्हतं. हे मी माझे मिसेसला परमात्म्याची दयेने सांगत होतो की बाबा आपल्यालाही ह्या सद्गुरूबद्दल एवढं ठाम राहायला पाहिजे. ही पण आपल्या घरात एक प्रसंग आहे, ही घडी आहे परीक्षाची. त्यावेळी ज्यावेळी हे सेऊ सम्मन आणि नेकी म्हणजे आई वडील आवाज न देता ते थांबतो की का नाही तुम्ही आवाज देतात, मी देऊ का आवाज. तो म्हणलं नाही तो गावात खेळायला गेला आहे मुलांबरोबर, तो येईल त्यावेळी प्रसाद घेईल, आता आपण घेऊया. तर म्हणलं नाही एकत्र घेऊया. मग ते आवाज न देता कबीर साहेब म्हणतात की सेऊ बेटा ये जेवायला. त्यावेळी तो सेऊ ज्याची मान आणि त्याची जी मुडकी असते ते कापलेली एकत्र होते. एक क्षणामध्ये तो सेऊ तिकडनं पळवून येऊन त्यांच्या शेजारी बसतो. जसा सेऊ त्यांच्या शेजारी कसा बसतो की त्यांनी हाताने त्यांचा वध केला, मुंडी कापली त्याची, आणि ती मुंडी जशीच तशी तो सेऊ शेजारी येऊन तो प्रसाद खायला बसतो. हा प्रसंग मी ज्यावेळी माझे मिसेसला सांगत होतो तो प्रसंग जसा सेऊ धड आणि मुंडकी एकत्र होऊन तिथे शेजारी जेवायला बसला तेवढ्यातच हे माझा प्रसंग पूर्ण व्हायच्या आधीच तिकडनं ICUमधनं डॉक्टर पळत आला आणि मला सांगतो की ठाकूर साहेब तुमची मुलगी तुम्हाला बोलवते आहे. हा खूप मोठा प्रसंग या संत रामपालजी महाराजांनी माझ्या घरात घडवला की हे खरं म्हणजे ज्यावेळी तो प्रसंग आठवतो त्यावेळी आमच्या डोळ्यात अश्रू येतं की माझी मुलगी खरं अक्षरशः ती जिवंत नव्हती. ती आपण म्हणतो की ती ज्यावेळी मंदिरमध्ये फ्लॅट दिसते त्याची ओढ आणि ती अक्षरशः हालायला लागली आणि ती मुलगी एक क्षणामध्ये त्यातला होश येतं आणि ती म्हणते की माझे वडीलना बोलवा. त्यावेळी डॉक्टर म्हणतो आहे की हा चमत्कार मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा पाहिला की कोमामध्ये असलेली मुलगी ती एकदम त्याला म्हणजे एक साधारण माणूस कसा साधारण बाळ कसा बोलतोय तशी ती बोलते. होऊ शकतच नाही, कारण की हे सगळ्यांना माहिती आहे की कोमामध्ये माणूस गेल्यानंतर हे प्रसंग खूप पुढच्या त्याच्या जर ती जागा जरी झाली तरी त्याचं विकट असतात. ती जशीची तशी त्याचं जीवन कधीही नसतं. पण ह्या सद्गुरूंच्या सद्भक्तीमध्ये इतकी पावर आहे. हे आमच्या डोळ्यासमोर सद्गुरूंनी उदाहरण रूपात ही मुलगी आमच्या समोर आहे की जसं सेऊला जीवनदान दिलं तसंच ह्या दाशाच्या घरी माझ्या मुलीला त्यावेळी ती 5.5-6 वर्षाची असताना सद्गुरूंनी दया केली आणि त्याला एक जीवनदान केलं. त्याचं जीवन तेवढंच होता, पण ह्या सद्गुरूंनी त्या भक्तीच्या मार्फत त्याला जीवनदान केलं. हे सद्गुरू हे आहेत की अक्षरशः म्हणून वेदामध्ये पण आहे की परमात्मा मेलेल्याला जिवंत करतो. परमात्माचा डिक्शनरीमध्ये इम्पॉसिबल वर्ड नाही आहे. हे येथून सिद्ध होतं की संत रामपालजी महाराजांची सद्भक्तीमध्ये ही सद्भक्ती शास्त्रोक्त असल्यामुळे खरंच मेलेला माणूस जिवंत होऊ शकतं. हे माझ्या घरात हा उदाहरण खूप मोठा आहे. इथून आपल्याला कळलं पाहिजे, सगळ्यांना कळलं पाहिजे की खरंच हे संत तत्वदर्शी आहे जे शास्त्रोक्त भक्ती देतात आणि सर्व शास्त्रांच्या आधारावर भक्ती देतात. आणि ह्या भक्तीने कुठल्याही प्रकाराचे विकार म्हणजे मृत्यूपासूनही जीव वाचवता येते. ह्याच्या पुढे अजून दुसरा कुठला आजार नाहीच आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतल्यानंतर आपली जी मुलगी 3.5 वर्षाच्या आयुमध्ये जवळजवळ म्हणजे आपल्यामध्ये राहिलीच नसती, अशा अवस्थेतसुद्धा ती आज परमात्म्याच्या कृपेने संत रामपालजी महाराजांच्या कृपेने जीवित आहे. आणि तुमच्याबरोबर ती आहे का, आणि आहे तर आता ती कशा परिस्थितीत आहे? ती आपण स्वतःच्या नजरेने पाहू शकता त्याला. मी बोलतो ये बेटा इकडे. काय नाव आहे दीदी आपलं? माझं नाव यशोदा, मी पुण्याहून आली आहे. जसं की आपले वडील सांगत आहात की लहान वयात आपण एका हेपेटायटिस बी जी काही पिवळी कावीळ आहे त्या कावळीने ग्रस्त होतात आणि ICUपर्यंत तुम्ही गेला होतात आणि तशा परिस्थितीत तुम्ही परत आपल्यासमोर दर्शकांसमोर आहात. तर नेमकं काय झालं होतं त्यावेळेस? आम्ही हिसारमधून पुण्यात येत होतो ट्रेनमधनं आणि त्यावेळेला येताना मला एकदमच त्रास व्हायला लागला. माझं पोट दुखायला लागलं आणि
लिव्हरमध्ये त्रास व्हायला लागला आणि येतानाच मला एवढा त्रास होता की मी अर्ध्या शुद्धीतच होते. आणि येताना पुण्यात जसं पोचलो तसं बाबा मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. हॉस्पिटलमध्ये जातानाच मी तिकडंच बेशुद्ध झाले. त्याच्यानंतर मला काही माहीत नाही माझ्याबरोबर काय झालं ते. जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या अगोदरच बेशुद्ध होतात, तर जेव्हा तुम्ही शुद्धीत आलात तर तुम्ही काय बघितलं आणि कशा प्रकारे तुम्ही शुद्धीत आलात? जसं मी बेशुद्ध झाले त्याच्यानंतर मला काही माहीत नव्हतं की माझ्याबरोबर काय होतं आहे. फक्त अंधार दिसत होता आणि एकदमच 3 दिवस झाले मला काही माहीत नाही मी कुठे होते. आणि एकदमच मला प्रकाश झाला माझ्या डोळ्यांसमोर आणि संत रामपालजी महाराजांचे दर्शन झाले मला. आणि जसे दर्शन झाले तसेच माझे डोळे उघडले आणि मी बघायला लागले की माझे बाबा कुठे आहेत. आणि मी त्यांना मग हाक मारायला लागले आणि तिकडनं डॉक्टर होते आणि ते पळत गेले आणि त्यांनी बाबांना बोलवून आणलं. तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे स्वतः तुम्हाला त्यांनी दर्शन दिलं आणि तुम्ही म्हणजे बेशुद्ध अवस्थेत होतात आणि तिथून तुम्हाला जाग आली आणि तुम्ही तुमच्या वडिलांना पुकार केला. तर त्यानंतर जी तुमची अवस्था होती ती किती दिवसानंतर तुम्ही एक रिकवर झाला आणि आज तुम्ही स्वस्थ आहात का? तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. मी आज एकही मेडिसिन घेत नाही आहे आणि एकदम हेल्दी आहे मी. म्हणजे काहीच साईड इफेक्ट नाही आहे त्या हेपेटायटिसचा किंवा जॉन्डिसचा. तुम्ही हा जो भक्तिमार्ग आहे हा खूप लहान वयातच तुम्ही घेतला आहात. आजची जी युवा पिढी आहे ती युवा पिढी ही भक्तिमार्गापासून बरीचशी लांब आहे आणि नाना प्रकारचे व्यसन करता आहेत आणि त्यांना असं म्हणणं आहे की भक्तीला एक वय लागतं. तर तुम्ही एवढ्या लहान वयात भक्ती कशी का घेतली? जेव्हा मी नामदीक्षा घेतली तेव्हा मी फक्त 3.5 वर्षाचे होते. आणि त्यावेळेला फक्त आम्ही बाबा आणि म्हणजे माझी आई आहे त्यांना आम्ही फॉलो करायचो. ते जे करायचे भक्ती तेच आम्ही फॉलो करायचो. तेव्हा काही आम्हाला नॉलेज नव्हतं म्हणजे एवढं की बाबा आणि आई जे करतायत ते खरं आहे आणि आम्ही ते करायचं आहे. पण जसं आम्ही मोठं होतो आहे आणि जसं आम्ही स्वतः सत्संग ऐकले संत रामपालजी महाराजांचे तसं आम्हालाही कळायला लागलं की ते जे ज्ञान देत आहेत तेच खरं ज्ञान आहे. लोक म्हणतात की एवढ्या लहान वयापासून भक्ती काय उपयोगाची नाही आहे. भक्ती तर फक्त म्हातारपणात केली जाते. पण आज आपल्याला काही म्हणजे पॉसिबिलिटी नाही आहे की उद्या आपण आता नेक्स्ट जो श्वास आहे तो घेऊ शकतो का. आपण गर्भामध्येच आपली मृत्यू होऊ शकते. पुढचा जो क्षण आहे त्याच्यामध्ये आपली मृत्यू होऊ शकते. सो त्याच्यामध्ये आपल्याला काही पॉसिबिलिटी नाही आहे पुढे लाईफची. सो त्याला भक्तीला काही वय नसतं. तर तुम्ही तुमच्यासारख्या ज्या तुमच्या मैत्रिणी आहेत किंवा जे मित्र आहेत आणि जी आजची युवा पिढी आहे त्या पिढीला काय संदेश द्याल? मी त्यांना एकच संदेश देऊ शकते की आजचे जे यंगस्टर्स आहेत आणि स्टुडंट लाईफ आहे त्यांना असं वाटतं की फक्त एन्जॉय केलं पाहिजे. लाईफ इज फॉर एन्जॉयमेंट. त्याच्यापुढे काहीच नाही माहीत त्यांना. सो आणि त्यांना असं ते त्याच्यामध्ये म्हणून एन्जॉयमेंटमध्ये पण कसं आहे की अल्कोहोल पिणार किंवा असे जे नशा जे करतात त्याच्यामध्ये ते एंगेज होतात. सो मी त्यांना एकच म्हणायचं की एन्जॉयमेंट आहे आणि ते जे हे करतात हे टू फॉरगेट द मोमेंट ते असं मनामध्ये ठेवून करतात. पण एन्जॉयमेंट म्हणजे ती खरी ही आहे जेव्हा आपण आपले जे परमात्मा आहेत त्यांनी जी भक्ती दिली आहे ती आपण जेव्हा करतो त्याचं जी एन्जॉयमेंट आणि जे एक पीस मिळतं आपल्याला मनामध्ये आणि आपल्या पूर्ण बॉडीमध्ये ते एक खरी एन्जॉयमेंट आहे. आणि एक स्पिरिच्युअलिटी आहे. सो पीपल शुड फॉलो स्पिरिच्युअलिटी आणि त्यांनी हे मनामध्ये ठेवलं पाहिजे की स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय ते फॉलो केलं पाहिजे की म्हणजे आपण कोण आहोत कुठून आलो आहे पुढच्या क्षणाचा आपल्याला काही भरोसा नाही आहे. सर जसे काही तुम्ही सांगत होतात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आपल्या मुलीला पुनर्जन्म प्राप्त झाला. या अनुषंगाने आपण इतर भक्त समाजाला काय संदेश द्याल? माझी फक्त एक सद्गुरू संत रामपालजी महाराजांची दयाने एक फक्त विनंती राहील सर्व समाजाला. माझे सर्व बंधू आणि भगिनींना, माझी आई आणि बाबांना, माझे आईबाबांचे जे वयाचे असतील ते माझे आईबाबासारखेच आहे. माझे वयाचे ते माझे बंधूसारखे आहेत. म्हणून सर्व विश्व आपण म्हणतो की सर्व आपण एकच पितेची संतान आहोत. तो पिता खरं कोण आहे हे संत रामपालजी महाराजांनी सिद्ध केलं की आपलं सर्वांच्या पिता एकच आहे आणि तो पिता म्हणजे फक्त आणि फक्त कबीर साहेब आहेत. हे
संत रामपालजी महाराज स्वतःच्या मनाने सांगत नाही किंवा मी जी विनंती करतो ही माझ्या मनाने सांगत नाही. हे आपले जे सिलेबस आहे, जे सिलेबसचे प्रमाणे जे भक्ती देतात ते फक्त एकमेव संत रामपालजी महाराज आहे. बाकीचे जे सांगतायत ते सगळं मनाने आपल्याला एकमेकांना वाटण्याचं काम करतात. पण एकत्र एक कुटुंब, वसुदेव कुटुंबकम आपण म्हणतो फक्त, पण तो संत रामपालजी महाराजच्या ज्ञानाने सिद्ध होऊ शकतं. आणि ही जी भक्ती आहे त्या भक्तीमध्ये इतकी पॉवर आहे की खरं माझी तर विनंती अख्ख्या जगाला राहील की आपण बाकीची भक्ती सर्व करून थकलेले आहात, जसा हा दास थकलेला होता. पण ज्यावेळी संत रामपालजी महाराजांची शरण घेतल्यानंतर मला जे माझ्या घरामध्ये जे सुख संत रामपालजी महाराजांनी दिलं आहे ना, ते मी कितीही कौतुक केलं तर ते कमीच आहे. मी शब्दामध्ये सांगू शकत नाही खरंच. म्हणून माझी एकच कळकळीची विनंती आहे सर्वांना की एकदा आपण संत रामपालजी महाराजांना सत्संग जे आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्यासाठी संत रामपालजी महाराजांनी खूप मोठी दया केली आहे की आपण हे सत्संग ऐका. तुमचे पाठ होऊन जाईल, सर्व शास्त्र वेद काय आहे हे पाठ होऊन जाईल, गीतामध्ये काय लिहिले हे पाठ होऊन जाईल. आणि मग जे शास्त्र सांगतायत ते अनुसरण करा. संत रामपालजी म्हणतायत म्हणून नाही, मी म्हणतोय म्हणून नाही, आपले सर्व शास्त्र जे म्हणतायत ते तुम्हालाही मान्य आहे, मलाही मान्य आहे आणि जगालाही मान्य व्हायला पाहिजे. कारण का तो आपला खरा सिलेबस आहे, तो आपला खरा पाठ्यक्रम आहे. म्हणून माझी एक कळकळीची विनंती सर्वांना की आपला पाठ्यक्रम काय आहे, जो आध्यात्मिक पाठ्यक्रम, तो आपण नक्कीच संत रामपालजी महाराजांच्या सत्संगामध्ये ऐकू शकता, डोळ्यांनी शास्त्र वाचू शकता, पाहू शकता आणि तुमचे सर्व शंकाचे समाधान संत रामपालजी महाराजांच्या सत्संगामध्ये होऊ शकतं. आणि कुठल्याही प्रकाराचे विकार असू द्या, नशा असू द्या, हुंडा असू द्या, जे आता संत रामपालजी महाराज जे एक स्वच्छ समाज निर्माण करत आहेत, त्यांच्या पुढे ह्या जगामध्ये कुठलाही मार्ग नाही. आणि आम्ही आमच्या डोळ्यानं पाहतो आहे कोटी आणि कोटीच्या संख्येमध्ये विकार सोडून, नशामुक्ती सोडून, हुंडा सोडून आज सगळे सुखाने सर्व सुख संत रामपालजी महाराज शिष्या प्राप्त करत आहेत. म्हणून आपणही तिच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि आपल्या ह्या मनुष्य जन्माचा मोबदला जो खरा काय आहे, सर्व सुख प्राप्त करण्यासाठी ही सतभक्ती स्वीकार करा ही माझी विनंती आहे. जर कोणा व्यक्तीला किंवा कोणा साधकाला संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घ्यायची असेल तर ती व्यक्ती ही जी नामदीक्षा किंवा सद्भक्ती कशी घेऊ शकेल? ही भक्ती खूप सोपी आहे. आपल्या आत्ता जे आपण ही सत्संग पाहतायत त्या सत्संगाच्या खाली आपण बघा एक पट्टी चालली आहे. त्या पट्टीमध्ये सर्व फोन नंबर दिलेले आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण त्या फोन नंबरवरती फोन करून प्रत्येक महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये नामदान सेंटर संत रामपालजी महाराजांची दयाने चालू आहे. तर आपण त्या नंबरवरती ज्या पट्टीमध्ये चालू आहे आता सत्संग पाहताना ते नंबर नोट करा आणि त्या नंबरवरती आपण फोन करा आणि फोन करून आपण आपले जवळचं नामदान सेंटरचं पत्ता त्यांच्याकडनं घेऊ शकता आणि तिथे जाऊन आपण निःशुल्क जे फ्री ऑफ कॉस्ट नामदीक्षा दिली जाते संत रामपालजी महाराजांच्या दयेने आपण प्राप्त करू शकता, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकाराचा तुमच्याकडनं पैसा घेतला जात नाही. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून
7030303951, 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.